सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। खरीपानंतर आता उन्हाळी कांद्याच्या लागवडीला सुरुवात झाली आहे। त्यातच दिवसेंदिवस वाढत चाललेली मजूर टंचाई, वाढता खर्च शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे। त्यामुळे नेवासा तालुक्यात कांदा लागवडीसाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करू लागल्यात। यातून वेळ पैशाची बचत होत आहे। योग्य अंतरावर रोप लागवड होत असल्याने उत्पादनातही वाढ होणार आहे। नेवासा शहरातील अनेक व्यक्तींविरोधात वादग्रस्त वक्तव्य, टिप्पणी सोशल मीडियावर करत बदनामी करणाऱ्या अज्ञातांविरोधात सुनील गर्जे, महेश मापारी, अल्पेश बोरकर यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय। शुक्रवारी एका अनोळखी इसमाने फेसबुक आयडीचा वापर करून नेवासा शहरातील अनेक व्यक्तींविरोधात वादग्रस्त वक्तव्य, टिप्पणी करून त्यांची बदनामी केल्याचं आढळून आलंय। अवैध दगड उत्खनन केल्याबद्दल विभागीय आयुक्त नाशिक येथील केलेल्या तक्रार अर्जाचा राग धरून जमावाने केलेल्या हल्ल्यात ग्राम सुरक्षा यंत्रणेने DK गोरडे व त्यांच्या सोबतचे गावातील 3 जखमी झाल्यात। गोरडे यांच्या ह्युंदाई वेनू कारची तोडफोड केली आहे। गोरडे यांनी 5 महिलांसह 21 जणांविरोधात अकोले पोलिसात तक्रार दाखल केली आहे। गोरडे यांच्या तक्रारीतील आरोपी महिलांकडून DK गोरडे यांच्यासह 5 जणांविरोधात पिस्तूलचा धाक दाखवून गैरवर्तन केल्याची गुरुवारी रात्री उशिरा ऑनलाईन तक्रार दाखल झाली आहे। इमारतीला कलर काम सुरू असलेल्या ठिकाणाहून रात्रीच्या दरम्यान कलरच्या बादल्या चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना राहुरी पोलिसांनी 24 तासात अटक केलंय। ही घटना राहुरी शहरातील मुंजोबा नगर कोरडे इस्टेट येथे घडली होती। कलर काम करणारे ठेकेदार क्रांतीलाल मोहन जगधने यांनी शहरातील कोरडे इस्टेट मुंजोबा नगर येथे राकेश शिंदे यांच्या बंगल्याचे कलर काम घेतले। कलर काम करण्यासाठी सुमारे 30,000 रुपये किमतीच्या कलरच्या 4 बकेट ठेवल्या होत्या। अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्रीच्या दरम्यान सदर बकेट चोरून नेल्या। आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळताच पोलीस पथकाने सकाळी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। त्यांची चौकशी करता आरोपींनी गुन्ह्याची कबुली केली आहे। आरोपी अतिश नारायण धोत्रे व जय विश्वास हिवाळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या बदल्या होऊन वर्ष उलटून गेले, मात्र नियम धाब्यावर बसवीत मर्जीतील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करता संलग्न करण्यात आले। अशा बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना 2 दिवसात कार्यमुक्त करा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील प्रभाऱ्यांना गुरुवारी लेखी आदेशाद्वारे दिलाय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील सचेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले। सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग व 35 विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर करून पालक व नागरिकांची वाहवाही मिळवली। मुख्याध्यापक अर्चना घनवट यांनी नियोजन केले। दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छता, निर्जंतुक पाण्याचे महत्त्व, पाणी कसे स्वच्छ करावे याविषयी आदिती गोरे या विद्यार्थिनी जल शुद्धीकरण प्रकल्पाद्वारे माहिती सांगितली। फुफ्फुस कसे कार्य करते याची माहिती अंश झिरपे यांनी फोटोद्वारे सांगितली। पाण्याचे संवर्धन कसे करावे, वॉटर सायकलसाठी उपयुक्त बाबी याबाबत मानवाचा हस्तक्षेप
जलचरचे महत्त्व वॉटर सायकल या प्रकल्पाद्वारे सृष्टी शिवहरी दराडे हिने सांगितलंय. प्रमोद हिवाळे, गणेश मंजारी व रामकृष्ण रंगवाल यांनी परिश्रम घेतलाय. लोणी येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रेला आज उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली आहे. भाजपाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते म्हसोबा महाराजांचा अभिषेक तसेच महाआरती पार पडली. यात्रेच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. लोणी येथील म्हसोबा महाराजांची यात्रा 8 दिवस साजरी केली जाते. त्यामुळे ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळत असल्याने खेळण्यांची दुकाने, रहाट पाळणे, खाद्यपदार्थ विविध स्टॉल थाटण्यात आले आहेत. रशियात MBBSचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची 25 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी सप्टेंबर महिन्यात संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. फसवणूक करणाऱ्या कुणाल पोटोळे असे गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे. मात्र पसार असून घारगाव पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. पटोळे याने घारगाव येथील रहिवासी असलेल्या आणि रशियात MBBSचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास गुजरात तसेच अहमदनगर, पुणे, धुळे या जिल्ह्यातील मूळचे रहिवासी असलेल्या आणि रशियात MBBSचे शिक्षण घेणाऱ्या एकूण 9 विद्यार्थ्यांची 25,57,000 रुपयांची फसवणूक केली आहे. जामखेड तालुक्यात मागील 10 दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. डोंगर परिसरातील भूतवाडा येथील एका फार्म हाऊस मधील गायीवर 4 दिवसांपूर्वी हल्ला केला. त्यानंतर शनिवारी पहाटे घोडेगाव येथील एका गायीवर बिबट्याने हल्ला करून फडशा पाडलाय. 4 दिवसात 2 गायी बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यात. बिबट्याच्या दहशतीने शेतकरी भयभीत झाले असून पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी करत आहेत. नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांच्या निषेधार्थ गुरुवारी नेवासकर संघटनेने जागरण गोंधळ घालत अनोखे आंदोलन केलं. यावेळी समर्पण संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. तसेच बांधकाम विभाग आणि नगरपंचायतीच्या चुकीच्या घोळामुळे संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची वाताहत झाल्याचं ते म्हणलेत. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात होतात. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांना मनस्ताप होत आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.